थेट बुलढाण्यामध्ये जाऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन आज बुलढाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महापुरुषांच्या स्मारकाचं देखील लोकार्पण बुलढाण्यामध्ये होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा उपस्थित राहणार आहेत। अजितदादा सध्या बुलढाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर इतर मंत्री जे आहेत आज बुलढाण्यात येत आहेत आणि या बुलढाणा शहरामध्ये जवळपास 26 महापुरुषांची स्मारक जी आहेत ती उभारण्यात आलेली आहेत। ते पुतळे उभारण्यात आले आहेत, त्याचं लोकार्पण या ठिकाणी सर्व मंत्री करणार आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींची देखील महिला मेळावा असल्याने लाडक्या बहिणींशी संवाद साधला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर जयस्तंभ चौकामध्ये भव्य दिव्य असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्या साईडला जर पाहिलं तर राजमाता जिजाऊ बाल शिवबा सोबत अशा पद्धतीचं जयस्तंभ चौकामध्ये भव्य दिव्य हे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने फुलांची सजावट आपल्याला पाहायला मिळते आणि याच जयस्तंभ चौकामध्ये जे आहे छत्रपती संभाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, त्याचबरोबर गाडगे महाराज असतील यांचं स्मारक याच जयस्तंभ चौकामध्ये, त्याचबरोबर शहराच्या विविध भागांमध्ये विविध महापुरुषांची स्मारक आहेत। याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। त्याची तयारी जी आहे पूर्णपणे झालेली आहे आणि थोड्या वेळात आता या ठिकाणी सर्व मंत्री बुलढाण्यात दाखल होणार आहेत। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा। दृश्य आहेत बुलढाण्यामधील। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुलढाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील थोड्याच वेळात बुलढाण्यामध्ये पोहोचतील। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापुरुषांच्या स्मारकाचे या ठिकाणी लोकार्पण होणार आहे।